Hello everybody, once again I would like to welcome all of you into the class of chemistry. Today we will going to see very important topic in chemistry and the name of topic is classification of polymers. So let us start our today's presentation. विद्यार्थी मित्र आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे क्लासिफिकेशन कसं होतं हे पाहिलेलं आहे. पहिला जो प्रकार होता तो बेस्ड ऑन ओरिजिन, त्याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर, सेमी सिंथेटिक पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर हे सगळे प्रकार आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तसेच बेस्ड ऑन स्ट्रक्चरमध्ये लिनियर पॉलिमर, ब्रँच रिजन पॉलिमर, क्रॉस लिंक्ड पॉलिमर हे सुद्धा प्रकार आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जे उर्वरित क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरचे प्रकार आलेले आहेत ते पाहणार आहोत. पॉलिमर्स आर क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ mode of polymerization. First type is addition polymerization, second type is condensation polymerization, and third type is ring opening polymerization. विद्यार्थी मित्र हो, हे 3 पार्ट आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन या टाईपमध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन तसेच रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन हे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला पॉलिमरायझेशन म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पॉलिमरायझेशन म्हणजे काय हे पाहूया आपण. द डेफिनेशन ऑफ पॉलिमरायझेशन इज द फंडामेंटल प्रोसेस बाय विच लो मॉलिक्युलर मास कंपाउंड आर कन्वर्टेड इनटू हाय मॉलिक्युलर मास कंपाउंड बाय लिंकिंग टुगेदर द रिपीटिंग युनिट विथ कोव्हॅलेंट बॉन्ड. द फंडामेंटल प्रोसेस ही एक अशी प्रोसेस आहे बाय विच की ज्यामुळे लो मॉलिक्युलर मास कंपाऊंडचं रूपांतर हे हाय मॉलिक्युलर मास कंपाऊंडमध्ये होते. ते कसे? बाय लिंकिंग टुगेदर द रिपीटिंग युनिट विथ कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे स्मॉल मॉलिक्युल कंपाऊंड जे मोनोमर आहेत ते एका रिपीटिंग स्ट्रक्चर युनिटमध्ये एकमेकाला कनेक्ट होत लॉंग चेन तयार करतात. म्हणजेच थोडक्यात लो मॉलिक्युलर मास कंपाऊंड म्हणजेच मोनोमर आणि हाय मॉलिक्युलर मास कंपाऊंड म्हणजेच पॉलिमर. म्हणजेच मोनोमरचं कन्वर्जन पॉलिमरमध्ये होते बाय लिंकिंग टुगेदर रिपीटिंग युनिट विथ कोव्हॅलेंट बॉन्ड. लो मॉलिक्युलर कंपाऊंडचं हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंडमध्ये कसं रूपांतर होतं त्याचं अंडर कंडिशन टेम्परेचर, प्रेशर और कॅटलिस्ट अशा वेगवेगळ्या कंडिशन असू शकतात ज्याच्यामुळे लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड जे आहे त्याचं हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड तयार होते. यालाच आपण पॉलिमरायझेशन असं म्हणतो. देन लेट अस सी द फर्स्ट टाईप ॲडिशन पॉलिमरायझेशन. विद्यार्थी मित्र हो, मी जे स्लाईडवरती 4 पॉईंट दिलेले आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण या पॉईंटवरूनच तुम्हाला ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय याची सगळी प्रोसेस समजणार आहे. देन सी द फर्स्ट सेंटेन्स. ॲडिशन ऑफ मोनोमर विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. जेव्हा ॲडिशन पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होते तेव्हा ॲडिशन ऑफ मोनोमर म्हणजेच मोनोमरचे ॲडिशन होते विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. म्हणजेच कोणताही लहान मॉलिक्यूल लॉस होत नाही किंवा एलिमिनेट होत नाही. म्हणजेच ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये आपल्याला कोणताही बाय प्रॉडक्ट भेटत नाही. कंटिन्यू काय होते, मोनोमर ॲड होत राहतात, नंबर ऑफ मोनोमर ॲड होत राहतात, यालाच आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन असं म्हणतो. Then see next sentence. Generally olefins compound containing double bond undergoes addition reaction. Olefins म्हणजे काय? कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड. डबल बॉन्डेड कंपाऊंड हे कंपाऊंड आहेत ते आपल्याला ॲडिशन पॉलिमरायझेशन रिॲक्शन देतात. Then see next sentence. The final polymer has some essential composition as that of original monomer. The final polymers म्हणजे जो तुमचा प्रॉडक्ट बनलेला आहे त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत ते बरोबर इक्वल असणार आहेत. कोणा इतके? तर आपण जो स्टार्टिंग मोनोमर वापरला आहे त्याच्या इतके. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशन पॉलिमरायझेशन रिॲक्शन होत असताना जो आपला स्टार्टिंगचा मोनोमर होता त्यामध्ये जेवढे कार्बन ॲटम होते, जेवढे हायड्रोजन ॲटम होते तेवढेच आपल्याला फायनल जो प्रॉडक्ट भेटला आहे त्यामध्ये असणार आहेत. म्हणजेच काय, इसेन्शियल कंपोजिशन चेंज होत नाही. म्हणजेच काय, कोणताही एलिमेंट त्यातून लॉस होत नाही. पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं आहे विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. म्हणजेच काय, आपल्याला ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे कोणताही बाय प्रॉडक्ट भेटणार नाही.
बाय प्रॉडक्ट भेटणार नाही म्हणजे काय, कोणताही एलिमेंट त्यातून लॉस होणार नाही. देन लास्ट सी मेकॅनिझम ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशनची काही सर्व प्रोसेस आहे त्याचे आपण मेकॅनिझम पाहूया. फ्री रॅडिकल चेन मेकॅनिझम किंवा चेन रिॲक्शन मेकॅनिझम हे आपण पाहणार आहोत. देन लेट अस सी द फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये ज्या 3 स्टेप आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. पहिली स्टेप आहे ती चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन म्हणजे काय, चेन स्टार्ट करायची. चेन प्रोपगेशन म्हणजे काय, चेनचं फॉर्मेशन जे आहे ते कंटिन्यूस ठेवायचं आणि लास्टला जे चेन टर्मिनेशन आहे ते काय, चेन एंड करायचे. हे मेकॅनिझम आपण पुढं पाहणार आहोत. देन सी फर्स्ट स्टेप सेट इनिशिएशन. द चेन रिॲक्शन इज इनिशिएटेड बाय अ फ्री रॅडिकल. चेन इनिशिएशन करायला आपल्याला ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये जो इम्पॉर्टंट इंटरमिडिएट आहे तो कोण आहे, फ्री रॅडिकल. वी रिक्वायर फ्री रॅडिकल फॉर चेन इनिशिएशन. फ्री रॅडिकल आर ऑब्टेन्ड फ्रॉम पेरॉक्साइड ग्रुप. पेरॉक्साइड ग्रुप म्हणजे कोणते कोणते ग्रुप ते आपल्याला पाहूया. सच ॲज बेन्झोइल पेरॉक्साइड, ॲसिटल पेरॉक्साइड, टर्ब्युटाइल पेरॉक्साइड etc. can be used to produce free radical. For example, acetyl peroxide generated methyl radical as shown below. CH3COO COCH3 acetyl peroxide. acetyl peroxide in presence of heavy lead. त्यामुळे आपल्याला होमोलॅटिक क्लिवेज होतो. त्यामुळे आपल्याला जे स्ट्रक्चर भेटणार आहे ते CH3COO ॲसिटल रॅडिकल. एक ॲसिटल रॅडिकल बनतो. असे किती रॅडिकल बनतात, 2 रॅडिकल बनतात. 2 ॲसिटलचे रॅडिकल बनलेले असणार आहेत. देन लॉस ऑफ CO2 टू फॉर्म मिथाइल रॅडिकल. मिथाइल रॅडिकल हा आपल्याला मिथाइल फ्री रॅडिकल भेटलेला आहे. हा जो मिथाइल फ्री रॅडिकल भेटलेला आहे ना, तो आपली ॲडिशन पॉलिमरायझेशनची रिॲक्शन स्टार्ट करणार आहे. ते कशी ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. आपला जो फ्री रॅडिकल आहे R, तो विनाइल मोनोमरच्या डबल बॉन्डवरती अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर दोन्ही कार्बनचे एक बॉन्ड फ्री होतील आणि फ्री रॅडिकल आपला जो R आहे तो पहिल्या कार्बनला जाऊन कनेक्ट होईल. कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला न्यू रॅडिकल भेटणार आहे. देन सी नेक्स्ट स्टेप 2 चेन प्रोपगेशन. द न्यू रॅडिकल फॉर्म्ड इन द इनिशिएशन स्टेप रिॲक्ट विथ अनदर मोलिक्यूल ऑफ विनाइल मोनोमर फॉर्मिंग अनदर स्टील बिगर साइज्ड रॅडिकल विच इज टर्न रिॲक्ट विथ अनदर मोनोमर molecule. The repetition of this sequence takes place very rapidly. It is called chain propagation. म्हणजेच काय, आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये जो फ्री रॅडिकल भेटला होता तो भरपूर मॉलिक्यूलशी n म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्यूलशी रिॲक्ट करेल आणि फ्री रॅडिकल न्यू फ्री रॅडिकल तयार करेल आणि आपल्याला एक प्रोपगेटेड चेन भेटेल. ही जी स्टेप आहे ती खूप फास्ट होते. देन स्टेप 3 चेन टर्मिनेशन. अल्टिमेटली ॲट सम स्टेज termination of growing chain takes place. It may occur by several processes. One mode of termination is by combination of 2 growing chain radicals. या प्रोसेसमध्ये आपल्याला चेन जे आहे ते टर्मिनेट करायचे आहे बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 ग्रोविंग चेन रॅडिकल. जे 2 फ्री रॅडिकल आहे ते कंबाईन करून आपल्याला चेन टर्मिनेट करायचे आहे. हे सगळे झाले ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या मेकॅनिझमच्या 3 स्टेप. देन लेट अस सी कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमरचे आपण काही पॉईंट काढूया जसे की आपण ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काढले होते. ॲडिशन पॉलिमरायझेशनचा पहिला जो टाईप होता तो काय होता, ॲडिशन ऑफ मोनोमर विदाउट टेक प्लेस एनी लॉस ऑफ सम स्मॉल मॉलिक्युल्स. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे, कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमरचा पहिला पॉईंट काय आहे ते आपण पाहूया. ॲडिशन ऑफ मोनोमर टेक प्लेस बाय लॉस ऑफ सम स्मॉल मॉलिक्यूल. म्हणजेच काय, कोणता तरी स्मॉल मॉलिक्यूल तुमच्या रिॲक्शनमधून बाहेर पडतो किंवा एलिमिनेट होतो. म्हणजेच काय तर कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये आपल्याला कोणता तरी बाय प्रॉडक्ट भेटणार आहे. कोणकोणते बाय प्रॉडक्ट बाहेर पडू शकतात तर त्याचे एक्झाम्पल बघा. वॉटर, अल्कोहोल, अमोनिया, HCl etc. असे स्मॉल मॉलिक्यूल आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून भेटतील. देन सी नेक्स्ट सेंटेन्स. द फायनल पॉलिमर अँड द ओरिजिनल मोनोमर विल नॉट हॅव सेम एसेन्शियल कॉम्पोजिशन. साहजिकच आहे विद्यार्थी मित्र हो, कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये आपल्याला बाय प्रॉडक्ट भेटतो म्हणजेच कोणता तरी मॉलिक्यूल लॉस होतो. त्याच्यामुळे जे आपण फर्स्ट स्टेपला जो मोनोमर वापरले आहे तेवढेच मॉलिक्यूल आपल्याला, तेवढेच आयटम आपल्याला फायनल तयार झालेल्या पॉलिमरमध्ये भेटणार नाहीत. त्याच्यामुळे द फायनल पॉलिमर
अँड द ओरिजिनल मोनोमर विल नॉट हॅव सेम एसेन्शियल कॉम्पोजिशन, म्हणजे दोन्हीचं एसेन्शियल कॉम्पोजिशन सेम नसणार आहे. त्याच्यानंतर आपण कंडेन्सेशन पॉलिमरचे एक्झाम्पल पाहूया. टेरेलिन हे कंडेन्सेशन पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. टेरेलिन पॉलिमर हे आपल्याला 2 मोनोमरपासून बनवता येते. ते कोणते कोणते मोनोमर आहेत? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेप्थॅलिक ॲसिड. ह्या दोन्ही मोनोमरपासून आपल्याला टेरेलिन पॉलिमर बनवता येते. ते कसं हे पुढच्या स्लाईडमध्ये आपण त्याची प्रोसेस सगळी पाहूया. Then see the formation of terylene. Consider the formation of terylene, a polyester polymer from ethylene glycol and terephthalic acid. Ethylene glycol reacted with terephthalic acid to form terylene. In this reaction, an alcoholic OH group in ethylene glycol condenses with a carboxylic group in terephthalic acid by eliminating the water molecule to form a ester linkage. इथून काय होईल? -H2 म्हणजे वॉटर मॉलिक्युल इलिमिट होईल. म्हणजेच आपल्याला लक्षात आलेलं की असेल की टेरेलिन फॉर्मेशन करताना आपल्याला 2 मोनोमरचा वापर आपण करतो आहे. पहिला जो मोनोमर आहे तो इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा जो आहे तो टेरेप्थॅलिक ॲसिड. ह्या दोघांची ॲडिशन होत असताना H2O इलिमिट होतो, मग आपल्याला टेरेलिन भेटते. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय? रिंग ओपन होत असणार आहे. तुमचा जो मोनोमर असणार आहे तो सायक्लिक असणार आहे, तर तुमची रिंग ओपन होऊ शकते. सायक्लिक कंपाऊंड कोणते कोणते आहेत? लाईक लॅक्टम्स, सायक्लिक इथर, लॅक्टोन्स एटसेट्रा. देन सेकंड सेंटेन्स इज essential composition of the repeating unit in the polymer resulting from ring opening polymerization is same as that of monomers as in the case of addition polymerization. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे इसेन्शियल कंपोजिशन सेम होते. म्हणजेच काय, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये इसेन्शियल कंपोजिशन हे सेम होते. तसेच रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजेच काय, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये कोणताही बाय प्रोडक्ट भेटत नव्हता आपल्याला, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये सुद्धा कोणताही बाय प्रोडक्ट भेटणार नाही. त्याच्यामुळे जेवढे मोनोमर आपण वापरले होते, जेवढे मोनोमरमध्ये आपल्या मॉलिक्यूल होते तेवढेच आपल्याला नवीन जो आपला पॉलिमर तयार होणार आहे त्याच्यामध्ये भेटणार आहेत. एक्झाम्पल नायलॉन 6. नायलॉन 6चा जो मोनोमर आहे तो कॅप्रोलॅक्टम आहे. 2 नायलॉन 6 तयार करण्यासाठी आपण जो मोनोमर वापरलेला आहे कॅप्रोलॅक्टम, तो पाहूया. NH याच्यामध्ये NH आणि CO मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल म्हणजे रिंग ओपन होईल आणि नायलॉन 6 तयार होईल. तो NH2CH2 अशा प्रकारे रिंग ओपन होऊन आपला नायलॉन 6 तयार होईल. Then see next method of classification of polymer on the basis of intermolecular force. On the basis of intermolecular force, polymers are further divided into 4 types. First is elastomer, second fiber, third thermoplastic आणि fourth thermosettings. विद्यार्थी मित्र, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये यामध्ये आपल्याला पहिला जो प्रकार आहे इलास्टोमर, दुसरा जो आहे तो फायबर आणि तिसरा जो आहे तो थर्मोप्लास्टिक आणि चौथा जो आहे तो थर्मोसेटिंग. हे सगळं डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. देन सी फर्स्ट टाईप इलास्टोमर. इलास्टिसिटी इज ए प्रॉपर्टी बाय विच ए सबस्टन्स गेट स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स अँड रिस्टोर इट्स ओरिजिनल शेप ऑन रिलीज ऑन दॅट फोर्स. इलास्टोमर फॉर एक्झाम्पल व्हल्कनायझ्ड रबर, बोनायन, निओप्रेन एटसेट्रा. म्हणजेच काय, एखाद्या सबस्टन्सवरती जर आपण एक्सटर्नल फोर्स दिला तर तो ट्रेच होतो आणि ज्यावेळेस तो एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह करतो त्यावेळेस तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रबरला ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स दिला जातो त्यावेळेस तो ताणला जातो रबर, आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामधला एक्सटर्नल फोर्स काढतो त्यावेळेस रबर आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबतो. ह्यालाच आपण इलास्टोमर असे म्हणतात. Then see next type, fibers. Polymeric solids which form threads are called fibers. Strong intermolecular force त्याची प्रॉपर्टी आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत पॉलिअमाइड्स, नायलॉन 6, पॉलिएस्टर्स, टेरेलिन एटसेट्रा. Then see third type, thermoplastic. Polymers that become soft on heating and on cooling is hard. थर्मोप्लास्टिक हे असे पॉलिमर आहेत ज्याचे टेम्परेचर वाढवले की ते सॉफ्ट होतात
सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्याला हवा तो आकार देता येतो. आकार दिल्यानंतर त्याचे टेम्परेचर कमी करायचे. टेम्परेचर कमी केल्यानंतर तो नवीन आपण जो शेप दिला होता, जो नवीन आकार दिला होता, त्या आकारामध्ये आपल्याला हार्ड बनतो. त्याचे एक्झाम्पल आहेत पॉलीइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, PVC पाईप्स वगैरे, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. देन सी लास्ट टाईप, थर्मोसेटिंग. Thermosetting polymers are rigid polymer. During their formation, they have property of being shaped on heating, but they get hardness while hot. हीट केल्यानंतर हार्ड बनतो. अगदी थर्मोप्लास्टिकच्या उलट आहे. अशा पॉलिमरला आपण थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणतो. थर्मोप्लास्टिकमध्ये काय होते, हीट टेम्परेचर वाढवल्यानंतर, हीट केल्यानंतर तो सॉफ्ट होतो आणि थर्मोसेटिंगमध्ये तो हार्ड बनतो. त्याचे एक्झाम्पल आहेत बॅकलाइट, एरिया फॉर्माइड रिजिन एटसेट्रा. Then see next method of classification of polymer on the basis of number of monomer. First method is homopolymer and second method is copolymer. Then see the homopolymer. The polymer which have only one types of repeating unit are called homopolymers. Homo म्हणजे वन, एका सिंगल मोनोमर पासून जे पॉलिमर बनतात त्याला आपण होमोपॉलिमर असे म्हणतात. विज्युअली दे आर फ्रॉम सिंगल मोनोमर. सिंगल मोनोमर म्हणजे काय, एक सिंगल मोनोमर ज्याच्यापासून पॉलिमर बनते. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन हे फक्त इथिन या मोनोमरपासूनच बनते. तसेच पॉलिप्रोपिन हे फक्त प्रोपिन मोनोमरपासून. नायलॉन 6 हे इकॅप्रोलॅक्टम ह्या मोनोमरपासून बनते. पॉलिॲक्रिलानायट्राइड हे फक्त ॲक्रिलानायट्राइड मोनोमरपासून बनते. एका सिंगल मोनोमरपासून जे पॉलिमर तयार होतात त्याला आपण होमोपॉलिमर असे म्हणतो. देन सी कोपॉलिमर. The polymer which have two or more types of repeating unit are called copolymer. They are formed by polymerization of two or more different types of monomer in presence of each other. कोपॉलिमर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मोनोमर ॲड होऊन जे पॉलिमर बनते त्याला कोपॉलिमर असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल बोनायस आणि बोनायन. आय होप की तुम्हाला सगळे क्लासिफिकेशन समजले असतील. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्व नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.